परवा न्यायालयामध्ये भोंदूबाबा अशोक खरातची जेव्हा उलट तपासणी सुरू होती त्यावेळी एक वाक्य त्यानं बोलून दाखवलं की दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. अतिशय मार्मिक असं त्रिकालाबाधित हे वाक्य आहे. ही दुनिया बऱ्याचशा गमतीजमतींच्या काही अंधश्रद्धांच्या आहारी गेलेली आहे आणि त्याचा जर योग्य रीतीनं फायदा घेतला तर ती अतिशय आपल्या पायावरती लोळण घेते, झुकते आणि फक्त या त्यांच्या वीक पॉईंटचा त्यांच्या मनामध्ये असलेल्या या काही नाजूक दुव्यांचा जर वापर करून घेतला, जसा की खरातनी घेतला किंवा इतर अन्य कुणी या जगातल्या मूर्ख लोकांना लुबाडण्यासाठी घेतला, तसा जर घेतला तर अख्खं जग तुमच्या पायावरती लोळण घेतं. हे यापूर्वीसुद्धा कित्येक वेळा सिद्ध झालेलं आहे आणि पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीच्या घटना घडत आहेत. म्हणजे याचा अर्थ या जगातलं सुधारण्याचं प्रमाण वाढताना दिसत नाही आहे किंवा बुद्धिमत्ता वाढताना दिसत नाही आहे. इतके सगळे भोंदूबाबा आजपर्यंत होऊन गेले आणि यापुढेही होत आहेत आणि दुनिया त्यांच्यापुढं झुकते, त्यांना सलाम करते, हे खरं आहे. यावरून मला माझ्या लहानपणी बघितलेला एक छान असा सर्वांग सुंदर याच श्रद्धा अंधश्रद्धेच्या सहाय्यानं दुनियेला झुकवणाऱ्या मंडळींचा एक सुंदर असा चित्रपट जो अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला होता, आठवून गेला, दुनिया करी सलाम. आता चित्रपटाबद्दल मी यापूर्वीही बोललेलो आहे, चित्रपटाचं रसग्रहण केलेलं आहे आणि यानंतरसुद्धा आणखी एकदा या विषयाला अनुसरून हा चित्रपट कसा लागू पडतो याबद्दलही मी नंतर परत बोलणार आहे. पण आज आपण या चित्रपटातल्या एका छान अशा गाण्यावरती चर्चा करूयात आपल्या आवडमध्ये. त्यावेळी बरेचसे तरुणाई भरकटलेली, म्हणजे आजही तरुणाई भरकटलेली आहेच, अगदी भारतच नाही तर जगाच्या सर्व पाठीवरती भरकटलेली आहे आणि जेन झीच्या सहाय्यानं जी मोठमोठी आंदोलनं विध्वंसक जगामध्ये घडली ती याचं प्रतीक आहेत. तर अशाच भरकटलेल्या सुशिक्षित बेकार तरुणाईला आरसा दाखवणारं किंवा त्यांचं मनस्थितीचं चित्रण करणारं हे दुनिया करी सलाम चित्रपटातलं गाणं जे अशोक सराफ, रवींद्र महाजनी आणि रमेश भाटकर या तिघांवरती चित्रित आहे आणि हे गायलेलं आहे गाणं अभय पटवर्धन, रवींद्र साठे आणि सुरेश वाडकर यांनी. संगीतकार आहेत रामभाऊ म्हणजे आपले राम कदमजी आणि अर्थातच लिहिलेलं आहे मराठीमधले शब्दप्रभू जगदीशजी खेबुडकर यांनी. हे तीन सुशिक्षित बेकार तरुण आहेत आणि जगाचे अनुभव घेतल्यानंतर जगाचे तडाखे, सुशिक्षित बेकारीचे चटके झेलल्यानंतर त्या आता बेधुंद झालेले आहेत. या जगाला आता धडा शिकवायचा असं ठरवून ते निघालेले आहेत आणि त्यावेळी हे गाणं सुरू होतं, राजे आम्ही जगाचे नाही कुणी गुलाम, दुनियेस लाथ मारू दुनिया करी सलाम. एक बेडरपणा त्यांच्या अंगामध्ये आता आलेला आहे. नम्रता, सभ्यता, शिक्षणाचा जो संस्कार होता तो त्यांनी आता झुगारून टाकलेला आहे आणि आता ते या जगाला धडा शिकवण्याची, दुनियेला लाथ मारण्याची आणि तिला सलाम करायला लावण्याची जिद्द अंगामध्ये बाळगून निघालेले आहेत. आता पुढं जे होईल ते होईल अशी त्यांची मनस्थिती आहे. थोडक्यात जे खरातने केलं आणि दुनियेला झुकवायला लावलं, आता भलेही खरात सापडलेला आहे पण तोपर्यंत जे काही त्यांनी मौज मजा केली, अनेकांना हवालदिल करून सोडलं आणि आजही ते सर्व उद्ध्वस्त झालेले आहेत. हा जो बेडरपणा खरातच्या अंगी आला किंवा पुण्यामध्ये हत्याकांड, जोशी अभ्यंकर हत्याकांड करणारे जे खुनी होते, जक्कल, सुतार, शहा वगैरे वगैरे, या सर्वांप्रमाणेच या चित्रपटाच्या नायकांच्या मनामध्ये आता सूडभावना या जगाबद्दल निर्माण झालेली आहे आणि ते म्हणतायत की आम्ही या जगाचे राजे आहेत, आम्ही आता कुणाचे गुलाम म्हणून जगणार नाही. पदवी घेतली, शिक्षण घेतलं, सगळं काही नम्रतेनं करून बघितलं, बुद्धिमत्ता वापरून बघितली, परंतु इथल्या या भ्रष्ट सिस्टीमनं, इथल्या या भ्रष्ट राजकारण्यांनी, इथल्या या भ्रष्ट सगळ्या अधिकारी वर्गाने आमची कदर केली नाही, आमच्या गुणवत्तेचं कौतुक केलं नाही. कौतुक राहू द्या बाजूला,
साधी एक नोकरी जगण्यासाठी जी आवश्यक आहे, जगण्यासाठी जो एक पैसा आवश्यक आहे किमान, तोही आम्हाला मिळू शकलेला नाही. मग आम्ही आता सभ्यतेचे वगैरे हे सगळे जे काही मापदंड आहेत ते झुगारून का या दुनियेलाच लाथ मारू नये, हिला का सलाम करायला लावू नये, या दुनियेलाच आमची गुलाम का करू नये. पहिल्या कडव्यात हे नायक म्हणतात, बकवास प्रेम येथे बकवास न्याय नीती, लुटतो कुणी कुणाला कोणास काय भीती, आता खुशाल होऊ स्वच्छंद आणि धुंद, उघड्या जगात येऊ तोडून सर्व बंध, पायात लोळवूया सारी सुखे तमाम, दुनियेस लाथ मारू दुनिया करी सलाम. या तरुणांचा इथल्या सगळ्या न्यायव्यवस्थेवरचा जी काही आपुलकी प्रेम हे जग दाखवतं त्यावरचा विश्वास उडालेला आहे आणि ते म्हणतात हे सगळं बकवास आहे, बंडलबाजी आहे, न्यायनीती प्रेम वगैरे 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 सगळं नुसत्या बात आहेत, खोटं आहे, फसवण्याचे धंदे आहेत, कोण कोणाला लुटतं इथं काही कळत नाही आणि कुठला कायद्याचा धाक काही राहिलेला नाही आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक बनलेले आहेत. पैशाच्या जोरावर हवा तसा न्याय फिरवता येतो. आता काल परवाचीच बातमी आहे, तिकडं कुठंतरी दक्षिणेकडच्या राज्यामध्ये 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, कारण कोठडीत त्यांनी एका पिता पुत्राला विनाकारण बळी घेतला, जीव घेतला त्या दोघांचा. आता पोलिसच जर असे भक्षक होत असतील किंवा कायद्याचे रक्षकच जर असे काही कारणानं भक्षक होत असतील तर मग कसली न्यायनीती, सगळं बकवास आहे. आता मग आपण काय करूयात, आपणही यांच्यापेक्षा जास्त यांचे बाप होऊयात. आता खुशाल होऊ स्वच्छंद आणि धुंद, उघड्या जगात येऊ तोडून सर्व बंध. जे काही न्यायनीतीच्या कल्पना मनामध्ये होत्या, पाप पुण्याच्या कल्पना होत्या आणि ज्या पाळत आजवर आम्ही जगलो, ज्यामुळं दबून पिचून राहिलो, सर्वांना सलाम करत राहिलो, तो सलाम यापुढे आम्ही करणार नाही. उलट आम्हीच असं काही होऊया की पायात लोळवूया सारी सुखे तमाम. न्याय नीती कायदा वगैरे वगैरेचे जे काही नियम आजपर्यंत पाळत होतो ते तोडून टाकू आणि ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीने या दुनियेचा बाप होऊ, दुनियेला सलाम करायला लावू आणि सगळी सुखं आपल्या पायामध्ये लोळवू. जसं की हजारो कोटींचा गलबला त्या खरातनं केला किंवा इतर काही भोंदू लोकांनी केला. कित्येक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आपले राजवाडे उभे केले, महाल उभे केले, आपली एक स्वतंत्र अशी व्यवस्था निर्माण केली आणि ज्याला कुणीही हात लावू शकत नाही तसं आता आपण बनूयात. कारण इथं कशाचाच कशाला धरबंद नाही. मग आपणच का कायदा पाप पुण्य वगैरेचा विचार करायचा, नीतिमत्तेच्या कल्पनेचा विचार करायचा, सोडून देऊयात हे सगळं. आता दुसऱ्या कडव्याकडे वळूयात. ज्याला जसा हवा तो पाण्यास रंग येतो, तालात सूर गाता गाण्यास रंग येतो, झुकवून भास खाली होऊ आम्ही सवाई, शिरजोर होऊन या आता करू कमाई, बेफाम आज घोडे नाही कुठे लगाम, दुनियेस लाथ मारू दुनिया करी सलाम. अरे ज्याला जसा हवा तसा रंग इथं देता येतो. जसा पाण्याचा रंग बदलतो तसं माणसंही रंग बदलू शकतात. पाण्याप्रमाणेच माणसंही आपले रंग बदलतात, वेगवेगळे निरनिराळे रंगढंग करतात, साधू बनतात, संन्यासी बनतात, काय पाहिजे ते बनतात. यातलं खरं कोण आणि खोटं कोण हे लक्षात येत नाही. आणि मग असे साधूचा सोंग घेतलेले खरात किंवा इतर कुणी कसे जगाला झुकवतात आणि मग झुकवून भास खाली होऊ आम्ही सवाई. आम्ही सुद्धा आता अशाच पद्धतीनं भासमय दुनिया बनवू, सवाई होऊ, सर्वांसमोर भासाचा एक पडदा तयार करू आणि असं नाटक करू की बास शिरजोर होऊन या आता करू कमाई. आता जसं खरात बाबांनी कोट्यावधीचं साम्राज्य उभं केलं किंवा इतरही अनेक जण आहेत, मोठमोठ्या पदावरचे अधिकारी आहेत, अहो काय एकेकानी राजवाडे उभे केलेत, महाल उभे केलेत.
काय आपली सत्ता केंद्र मजबूत केलेली आहेत, काय मौज मजा चालू आहे आणि आम्हीच फक्त का न्यायनीती वगैरे वगैरे पाळायची. तर आता तसं होणार नाही. आता बेफाम आज घोडे नाही कुठे लगाम. कसलाही लगाम आता आमच्यावरती नाही. लगाम लावायला ज्यांना नेमलेलं आहे तेच राजकारणी अधिकारी हेच जर भ्रष्ट आहेत तर मग आम्हाला लगाम कुणी लावायचं कारणच नाही. आणि आम्ही तरी त्यांचा लगाम का लावून घ्यायचा, त्यांच्या लगामामध्ये आपली मान का अडकवायची, हे आता चालणार नाही. आम्ही हा लगाम झुगारून देत आहोत आणि आता बेफामपणे आम्ही सुटणार आहोत. या दुनियेला सलाम करायला लावणार आहोत. आता पुढच्या कडव्याकडे वळूयात. हे पाप पुण्य सारे खोटीच कल्पनाही, साऱ्या भल्या बुऱ्याची खोटीच वल्ग नाही. बेकार ही सचोटी, बेकार धर्मसेवा, जगण्यात मौज आहे, ध्यानात मर्म ठेवा. हा मोक्ष आमुचा अन्न, हे तीर्थ चार धाम, दुनियेस लाथ मारू, दुनिया करी सलाम. आता हे आपले नायक अशा टप्प्यापर्यंत आलेत की आजपर्यंत ज्या पाप पुण्याच्या कल्पनांनी त्यांना संस्कारित केलेलं होतं आणि एका चाकोरीबद्ध जगण्याला त्यांच्या आकार द्यायचा प्रयत्न केलेला होता, त्या सर्व पाप पुण्याच्या कल्पना वगैरे खोट्या आहेत हे त्यांनी आता ठरवून टाकलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी हे जे काही संस्काराची एक चौकट बांधून दिलेली होती तीच तोडायला ते निघालेले आहेत आणि म्हणतायत की साऱ्या भल्या बुऱ्याची खोटीच वल्ग नाही. हे जे काही खरं खोटं पाप पुण्य वगैरे वगैरे आम्हाला आजपर्यंत सांगितलं गेलं ते खोटं आहे. अहो इथं काय दिसतंय डोळ्यासमोर? खराब दिसतोय. अनेक भ्रष्ट अधिकारी दिसत आहेत, भ्रष्ट राजकारणी दिसत आहेत. मग सगळ्या या भ्रष्ट लोकांच्या गरड्यात आम्हीच का म्हणून सभ्यतेनं वागायचं? आम्हीच का पाप पुण्याच्या कल्पना उराशी धरून चौकटबद्ध जगायचं, संस्कारित व्हायचं? म्हणजे हा एक टप्पा या तरुणांच्या, अर्थात ते वयच असं असतं की जिथं एक स्फोट होतो मानसिकतेचा आणि मग हाच एक धोकादायक वळणाचा टप्पा असतो की जिथं विचार आणि शरीर दोन्ही बंड करून उठतं. पाप पुण्य किंवा जे काही संस्काराच्या चौकटीत त्या मोडायला बघतं आणि इथंच घात होतो. चांगले चांगले मग इथं तरुण मोहात ह्या फसून किंवा चिडीमुळं, रागामुळं, या भ्रष्ट प्रवृत्तीमुळं, राजकारण्यांमुळं चुकीच्या मार्गाला लागतात आणि त्यांचा मग शेवट अतिशय विचित्र होतो. हे राजकारणी वगैरे सगळे बाजूला राहतात. त्यांना तर तेच पाहिजेलं असतं की आम्ही कसे चांगले आहेत आणि इतर कसे वाईट आहेत एवढं दाखवायला मात्र हे रोज टी व्हीवरती येतात, मुलाखती देतात, पत्रकारांसमोर मोठमोठ्या बाता मारतात की बघा जग सगळं बिघडलेलं आहे आणि आम्ही साजूक आहोत. खरं म्हणजे यांच्यामुळंच ही सगळी समाजव्यवस्था बिघडलेली आहे. हे जर खमके असते आणि ह्यांनी वेळीच जर सगळं काही नियोजनबद्ध केलं असतं, आपल्या बगलबच्च्यांना जर आळा घातला असता, वेळच्या वेळी त्यांना दाबलं असतं, चुकीच्या गोष्टी करू नका असं सांगितलं असतं किंवा कायद्याच्या कचाट्यामध्ये त्यांना अडकवलं असतं, तर कशाला मग पुढची तरुण पिढी विनाकारण चिडून रागानं चुकीच्या मार्गाकडे गेली असती. पण तसं होताना दिसत नाही आहे. आता या आपल्या नायकांचं सुद्धा तसंच झालेलं आहे. चित्रपटाचे जे नायक आहेत ते हे सगळे आजूबाजूची भ्रष्ट प्रवृत्ती बघून, राजकारण बघून, प्रशासन बघून चिडलेले आहेत आणि चुकीच्या मार्गाकडं जाण्याचा त्यांनी ठरवलेलं आहे. दुनियेला कुठल्याही मार्गानं झुकवायचं. मग चांगलं कर्तृत्व न करता जमेल त्या मार्गानं ते तिकडं वळायला बघतायत. ते म्हणतायत की बेकार ही सचोटी, बेकार धर्मसेवा, जगण्यात मौज आहे, ध्यानात सर्व ठेवा. आता फक्त मौज मजा करायची आहे, जमेल त्या मार्गानं. आता हे चांगलं हे वाईट असं काही बघायचं नाही. कुठल्याही मार्गानं स्वतःची प्रगती साधायची, चैन करायची, मौज करायची. खूप झालं, खूप सोसलं, शिकलो, सवरलो, पदव्या घेतल्या, इमानदारीनं जगलो, अभ्यास केला, रात्रीचा दिवस केला, पण आम्हाला काही न्याय मिळत नाही. आता बास झालं. आता आम्ही आमचा हिसका दाखवणार, दुनियेला झुकवणार. मग भले खरात बाबा व्हायची वेळ आली तरी चालेल. चौथ्या कडव्याकडे वळूयात. यावेळी हे नायक आजूबाजूची परिस्थिती दाखवत आहेत. काय या जगामध्ये चाललेलं आहे, मग आम्ही काय बघतोय, मग आमचं कसं तोल जाणार नाही. ही भग्न झोपडपट्टी, माता मुले उपाशी, धनवंत पुत्र कोणी, का जेवतो तुपाशी.
गाढून तळघरात भरतो कुणी तिजोरी, काळा करंद पैसा दावी सदा मुजोरी. हा भेदभाव बोले आराम की हराम, दुनियेस लाथ मारू दुनिया करी सलाम. अहो काय दिसतंय, एका बाजूला अगदी एक वेळच्या अन्नासाठी महागलेली लोक आहेत, उपाशी आहेत, लहान लहान मुलं आहेत, तडफडतायत. पाणी अन्न काही त्यांना मिळत नाही, इतर सेवा सुविधा सोडून द्या. आणि एका बाजूला मात्र असं काही प्रचंड कुबेराचं भांडार दिसतंय. कशामुळे हा असमानता या जगामध्ये दिसते, आजूबाजूच्या समाजामध्ये दिसते? इतका विरोधाभास का? का सरळ सरळ एक न्यायव्यवस्था नाही आहे की जिथल्या परीक्षा देऊन प्रत्येकजण सुखी समृद्ध संपन्न होईल? तसं तर दिसत नाही आहे. आम्ही आता एवढे पदवीधर आहोत, शिकलेले आहोत, सवरलेले आहोत, आजपर्यंत नीतिमत्तेच्या सर्व चौकटी व्यवस्थित सांभाळत पुढं आलो आहे, तरी पण आमच्या वाट्याला एक साधी नोकरी येत नाही आहे. वणवण आम्हाला दारोदारी का फिरावं लागतं आहे? आणि एका बाजूला मात्र अगदी आरामात लबाडगिरी करणारे राजकारणी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, प्रचंड मजल्यावर मजले त्यांचे बांधले जात आहेत, तिजोऱ्या भरल्या जात आहेत आणि मुजोरी त्यांची दिसून येते. कुठल्याही सरकारी ऑफिसात गेल्यानंतर साधं नीट कोणी बोलत नाही आहे, अंगावरती येतं आहे. जे काही आम्ही देतो आहे माल पैसा, त्याची पावती मिळत नाही आहे. काय होतं हे नक्की काय चाललं आहे? हा भेदभाव बोले आराम की हराम, आणि वर भेदभाव करून हेच आम्हाला शिकवत आहेत आराम हराम आहे, कष्ट करा. अरे आम्ही कष्ट करून किती दिवस मरायचं आणि तुम्ही आयती मलई खायची, ढोंगी बाबा होऊन बसायचं, ढोंगी राजकारणी होऊन बसायचं, ढोंगी प्रशासकीय अधिकारी होऊन बसायचं. आणि मग आम्ही का बरं आता तुम्हाला लात मारू नये तुमच्या पार्श्वभागावर? का आम्ही आमची सणसणीत लात घालू नये आणि तुम्हाला गुलाम करू नये, सलाम करायला भाग पाडू नये? मग आम्ही सुद्धा खराब बाबासारखं काहीतरी ढोंग घेऊन मग तुम्ही मुजरे करायला आमच्या दारात येता. मग तुम्ही कशाचेही कुठल्याही आयोगाचे अध्यक्ष असता, मंत्री संत्री अमके तमके असता, पण येऊन बरोबर पाय धरता. कारण दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, हे खरात बाबा बोलला कोर्टामध्ये, तेच सत्य आहे. आणि मग दुनिया झुकवण्याचंच फक्त ध्येय डोळ्यापुढं आम्ही ठेवणार. आम्ही आता कुठल्याही नीतिमत्ता, कल्पना, न्याय, पुण्य, पाप वगैरे बघणार नाही. तर मंडळी, आज आपण या दुनिया करी सलाम चित्रपटातल्या ह्या आजच्या जगण्याचं वास्तव दाखवणाऱ्या दुनियेस लाथ मारू दुनिया करी सलाम गाण्याबद्दल थोडीशी चर्चा केली. आता इथंच थांबतोय. पुन्हा या आपल्या आवडमध्ये भेटूयात आणखीन एखाद्या छान गाण्याचं रसग्रहण करण्यासाठी. तोपर्यंत राम राम.